नमस्कार मित्रांनो, मॅथ्स विषयाच्या आपल्या फाउंडेशन बॅचच्या आपल्या एका नवीन लेक्चरमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आजचं मनापासून स्वागत आहे. आणि जसं की तुम्ही बघू शकता असं की आजचं जे लेक्चर आहे बघा ते आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघणार आहोत. काही कारणास्तव जे आहे ते आपण लाईव्ह सेशन आजच्या दिवशी आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे, पण जसं तुम्हाला म्हणलं की ही जी लिंक आहे ती आपल्याला अजिबात आपली तुटून द्यायची नाही. त्यामुळे आजचा जे काही सेशनमध्ये आपला जो काय मॅथ्सचे जे काही आपण प्रॅक्टिस सेट जो बघत आहोत बघा, मागच्या आतापर्यंत आपण टोटल 4 प्रॅक्टिस सेट बघितले आहेत आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण गणित विषयाचा प्रॅक्टिस सेट क्रमांक 5 जो आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर मागचे जेवढे काही आपण 4 सेट बघितले आहेत बघा, सेम अप्रोच तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये देखील आजच्या लेक्चरमध्ये देखील ठेवायचा आहे. तो म्हणजे कुठला असणार आहे, ज्यावेळी क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येईल लाईव्हला तर तो काय प्रॉब्लेम येतच नाही तुम्हाला. क्वेश्चन टाइम आपण टोटल 30 ते 40 सेकंड जो आहे तो आपल्याला तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, तर सेम अप्रोच तुम्हाला आजच्या लेक्चरला देखील ठेवायचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे नम्र विनंती असेल की कुठल्याही विद्यार्थ्यांना जो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती येतोय त्यावेळी तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे तो म्हणजे क्वेश्चन म्हणण्यापेक्षा सर्व सेशनच म्हणेल मी तर की कधीही रिपिटेशन म्हणण्याऐवजी स्पीडमध्ये म्हणजे 1.5 पट किंवा 2 पट टाइम लावून कुणीही सेशन संपवण्याचा प्रयत्न करू नका. लक्षात ठेवा, येणाऱ्या जे काही दोन्ही एक्झाम्स आहेत त्याला फक्त आणि आता नवीन वर्ष देखील चालू झालेलं आहे. त्यामुळे फक्त आणि जर आयडियल टाइम जर म्हटला तर 2 ते 2.5 महिने एवढाच वेळ आपल्यापाशी सध्या राहिलेला आहे. त्यामुळे आत्ता सध्याची माझी स्टेज काय आहे, मला गणित विषयाचा जर विचार केला तर किती स्कोर येतोय माझा, तर ह्या प्रश्नांचे जर तुम्हाला उत्तर चांगल्या पद्धतीने जर मिळवायचे असतील तर तुमच्याकडे सध्या दुसरा कुठलाही मार्ग नाही. क्वेश्चन स्क्रीनवरती आल्यानंतर व्हिडिओ पॉज करणं हे तुमचं पहिलं कर्तव्य राहील आणि त्यानंतर तो क्वेश्चन तुम्हाला स्वतः सोडवायचा. ठीक आहे, आणि नियम सेम ॲट द एंड ऑफ द लेक्चर तुम्हाला काय करायचं आहे की टोटल जेवढे काही क्वेश्चन्स माझ्या मते आपण आजच्या लेक्चरमध्ये टोटल 15 क्वेश्चन्स आपण बघणार आहोत आणि त्या 15 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला किती क्वेश्चन्स सॉल्व्ह झालेले आहेत किंवा त्याला आपण जो स्कोअर म्हणतोय तर तो टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह झालेले तुम्हाला ॲट द एंड ऑफ द लेक्चरला तुम्हाला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ठीक आहे, आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या क्वेश्चनमध्ये काहीतरी शंका असेल किंवा जर समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची जी काही शंका असेल ती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काय नोंद करून ठेवायची आहे. ठीक आहे, उद्याच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण त्या शंकेचं निरसन 100% तुमचं केलं जाईल आणि जर पॉसिबल असेल जर तिथल्या तिथं जर त्या शंकेचं निरसन होत असेल लगेच तुम्हाला रिप्लाय देऊन तुमच्या तुमच्या शंकेचं जे निरसन आहे ते त्यावेळी ते क्लिअर केलं जाईल. ठीक आहे, फक्त महत्त्वाची गोष्ट एवढीच लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही विद्यार्थ्यांना आजचा सेशन कम्प्लिटली फॉरवर्ड करून बघायचा नाही. ॲट द एंड टू द पॉईंट सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, चला तर मग अशाच ह्या पॉझिटिव्ह थॉटनं आपण आजच्या लेक्चर जे आहे ते सुरुवात करू आणि त्यामधला आजच्या प्रॅक्टिस सेट क्रमांक 1 मधलं क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती आहे. ठीक आहे, काम सेम लक्षात ठेवा, व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही सर्वांनी आणि आन्सर तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर सरळ व्याजावर आधारित असणारा हा प्रश्न बघा, नवीन कन्सेप्टवरती डिपेंड असणारा हा क्वेश्चन आहे. जबरदस्त भारी क्वेश्चन आहे, तुम्हाला सोडवायला नक्कीच एक मजा येईल. पण तुम्ही फक्त अट एवढीच आहे की तुम्ही फॉर्म्युला इथे यूज करायचा नाही. ठीक आहे, माझ्या तर मध्ये जे विद्यार्थी फॉर्म्युला यूज करतील ते त्यांना तर हा प्रश्न सुटतोय का नाही ह्याच्यावरती डाऊट राहणार आहे आपला, त्यामुळे फॉर्म्युला तर अजिबात यूज करायचं नाही. ठीक आहे, प्रश्न काय दिलाय बघा आपल्याला, तर 14% व्याज दराने 3 वर्षात मिळणारे सरळ व्याज हे मूळ रकमेपेक्षा 1740 रुपये कमी आहे, तर मुद्दल किती. ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवा मूळ रक्कम आणि मुद्दल आपली एकच असते सरळ व्याजामध्ये. कधी कधी अकॉर्डिंग टू क्वेश्चन हे जे शब्द आहेत ते यूज केले जातात. ठीक आहे, मग इथं प्रश्न काय नीट समजून घ्या. आता व्याज दर तर 14% आहे, 3 वर्षामध्ये मला जेवढं काय व्याज मिळणार आहे ते मिळालेलं व्याज लक्षात ठेवा मूळ रकमेपेक्षा म्हणजेच मुद्दलेपेक्षा किती रुपयाने कमी आहे तर 1740 रुपयाने कमी आहे. ठीक आहे, असं असेल तर त्या आपल्याला मुद्दलीची किंमत पाहिजे. इथं म्हणजे आताच म्हणलं की पर्सेंटेजमध्ये सरळ व्याजामध्ये तर सगळे जे काही क्वेश्चन्स आहेत बघा ते पर्सेंटेज ट्रिकचाच वापर करून आपल्याला सोडवायचे आणि त्या सगळ्या कन्सेप्ट आपण आपल्या क्रॅश कोर्समध्ये जो काही सरळ व्याजाचा जो टॉपिक आहे तिथं आपण ऑलरेडी शिकलेला आहे. तर करायचं काय बघा, तर 14% व्याज दरानं 3 वर्षाचं जे मला व्याज मिळणार टक्क्यामधली किंमत पण तुम्ही लक्षात ठेवा ती किती बनेल रे, तर 14 गुणिले 3 करतो आपण. ठीक आहे, दर गुणिले समय किंवा दर गुणिले कालावधी म्हणजे 14×42% एवढं मला व्याज मिळणार. ठीक आहे, मूळ रक्कम आपल्याला माहिती आहे म्हणजे ज्याला मुद्दल आपण म्हणतोय आणि टक्क्यामध्ये जी माझी मुद्दल असते त्याची जी काही किंमत असते ती किती असते नेहमी तर 100% आपण घेत असतो. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय हे जे 1740 रुपये मला सांगितले तो त्या दोघांमधला डिफरन्सच आहे. पेक्षा कमी पेक्षा जास्त हे शब्द काय इंडिकेट करतात तर दोघांमधला डिफरन्स असतो. झालं, मग
आणि या दोघांमधला डिफरन्स काढा. 100 आणि 42 मध्ये बघू शकतो आपण किती झाले तर 58% डिफरन्स आहे. आणि ह्याच 58% किंमत मला किती सांगितली आहे रे तर 1740 रुपये सांगितले. ठीक आहे, किती पट मिळते का बघा एकदा आडवं. 8चं 3 करायला 8चं 4 करायला म्हणजे 8 3 24 होते. म्हणजे तिप्पट आहे का बघा. फक्त 5 3 15 150 झालं आणि वरचं 8 3 24 आहे बघा. मग इथं जर तिप्पट होत असेल तर मुद्दल जसं म्हणलं की किती टक्के असते तर 100% असते आणि वरचा 0 म्हणजे थोडक्यात 30 पट आहे. मग 100ची पण 30 पट करा. 100ची 30 पट केल्यानंतर वरती 2 0 होतील म्हणजेच मुद्दल आपली किती असायला पाहिजे तर 3000 रुपये उत्तर आपलं असायला पाहिजे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं आलंय फक्त महत्वाचं आहे की तुम्ही प्रोसेस हीच केली पाहिजे. जर फॉर्म्युला यूज करत असाल तर कळणारच नाही की फॉर्म्युला नेमका इथे वापरायचा कसा आहे. ठीक आहे, आणि जसं आत्ताच म्हटलं ज्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्टच माहित नाही की सरळ व्याजामध्ये पर सेकडेवारी कशी लावली जाते तर आपल्या क्रॅश कोर्समध्ये चॅनलवरती लक्षात ठेवा लाईव्ह लेक्चरच्या त्या कॉलममध्ये तुम्हाला ह्या सरळ व्याजाचा सगळा टॉपिक जो आहे तो आपण तिथे घेतलेला आहे. ठीक आहे, तुम्ही तिथे जाऊन ती कन्सेप्ट चांगल्या पद्धतीनं शिकून घेऊ शकता. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन नफा आणि तोटावरती आधारित असणारा हा क्वेश्चन आहे बघा. हा देखील क्वेश्चन एक जबरदस्त क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे, त्यामुळे सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुम्ही उत्तर स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त नीट प्रश्न समजून घ्या बरं का. थोडंसं वेगळी कन्सेप्ट तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये बघायला मिळेल. काय सांगितलंय, जर एक टेबलाची विक्री किंमत दुप्पट केल्यास ठीक आहे होणारा नफा 7 पट होतो तर प्रारंभिक शेकडा नफा किती. म्हणजेच काय तर सुरुवातीला एखादी वस्तू जो टेबल आहे बघा तो काहीतरी किमतीनं आपण विकतोय. मग आता काय करायचंय मला जी काय माझी सुरुवातीला जी विक्री किंमत होती त्याच्या आता मला ती किंमत दुप्पट करायची आहे फक्त. ठीक आहे, मग जर मी दुप्पट केलं टेबलाची विक्री किंमत आपण दुप्पट केली तर लक्षात ठेवा इथं 100 वगैरे जे काय व्हॅल्यू आहे ते आपण इथं घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं इथं तर एक्स आणि वाय किंवा एक्स कन्सिडर करून तुम्हाला एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, जसं की बघा काय होणार आहे इथं तर मी काय म्हणतो सुरुवातीच्या सगळ्या किमती नोट करून घेतो सुरुवात पाहिजे. ठीक आहे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. म्हणजेच काय खरेदी किंमत मी X रुपये मानतो, विक्री किंमत Y रुपये मानतो. ठीक आहे, मग सुरुवातीचा नफा पण आपल्याला सांगितलेला आहे त्यामुळे सुरुवातीचा नफा पण काढला पाहिजे. नफ्याचा फॉर्म्युला काय असतो रे आपला तर विक्री वजा खरेदी किंमत. ठीक आहे, मग विक्री माझी Y रुपये आहे, खरेदी माझी X रुपये. मग नफा किती व्हायला पाहिजे Y मायनस X. ठीक आहे, या पद्धतीनं हा माझ्या सुरुवातीच्या किमती येणार आहे. आता नवीन किमतींवरती जाऊया. विक्री किंमत मला दुप्पट करायची बरोबर. सुरुवातीला Y रुपये होती, नवीन विक्री किंमत दुप्पट म्हणजे 2Y व्हायला पाहिजे. मग जर असं झाल्यानंतर जो काय सुरुवातीला माझा नफा होत होता त्याच्या 7 पट नफा सध्या होतोय बरोबर. म्हणजेच काय तर इथं आता नवीन नफा किती होईल रे तर नवीन विक्री किंमत माझी 2Y झालेली आहे बरोबर. आणि नफा किती होणार मग 2Y वजा X. आणि हा नफा मूळ माझ्या नफ्याच्या किती पट होतोय रे तर 7 पट होतोय. मूळ नफा किती होता माझा तर Y मायनस X. आणि या नफ्याच्या 7 पट व्हायला पाहिजे सध्याचा नफा. म्हणजे या पद्धतीने आपले इक्वेशन तयार होईल बघा. सुरुवातीला खरेदी विक्री XY मांडली होती, सुरुवातीचा नफा काढावा लागेल. त्यानंतर फक्त विक्री किंमत दुप्पट करा, त्यानुसार आपल्याला नवीन नफा शोधायचा आणि तो 7 पट झालेला आहे असं सांगितलेलं आहे. मग हे सोडवू आपण काय मिळेल बघा 2Y वजा X बरोबर 7 दोघांना गुणू आपण 7Y मायनस 7X. ठीक आहे, Y आणि X आपण शिफ्टिंग करतोय. 7 2Y इकडे येणार आहे, 7 मधनं 2 गेले 5Y राहायला पाहिजे. हे वजा 7 इकडे प्लस होणार आहे पण इथं पण हे वजा X आहे त्यामुळे मायनस होईल. 7 मधनं X गेला 6X. म्हणजे थोडक्यात काय आणि X छेद Y ची जर मी किंमत शोधली तर किती असली पाहिजे रे तर 5/6 हे आलं माझं त्यांचं गुणोत्तर. 5/6 म्हणू शकतो किंवा 5/7 म्हणू शकायचा. म्हणजे थोडक्यात काय मी खरेदी 5 रुपयाला केलं होतं, विकतोय मी 6 रुपयाला. मग मला प्रारंभिक शेकडा नफाच पाहिजे सुरुवातीच्या किमतींचा. म्हणजेच काय 5 रुपयाचं जर मी 6 रुपयाला विकत असेल तर बघू इथं नोट करू आपण 1 रुपयाचा नफा होईल मला. खरेदी किंमत 5 आणि टक्क्यात पाहिजे गुणिले 100. मग आपल्याला माहिती आहे बघा 1/5 ची व्हॅल्यू तुमची देखील तोंडपाठ असलीच पाहिजे. जो नफा आहे तो किती असायला पाहिजे मग 20% हे आपलं फायनल आन्सर असणार. ठीक आहे, म्हणून तुम्हाला म्हणलं की इथं 100चं 200 करणार तुम्ही मूळ किमतीच्या बाबतीमध्ये. त्यामध्ये थोडंसं आपल्याला जजमेंट जे आहे ते कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे प्रॉपर कन्सेप्ट नुसार जर क्लिअरिटी जर तुम्हाला पाहिजे असेल तर या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करू शकतायचा. ठीक आहे, बाकीच्या नंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत 100चं 200 करू आपण त्या नंतरच्या गोष्टी आहेत कन्फ्युजन त्यामध्ये थोडंसं येऊ शकतंय. त्यामुळे या पद्धतीने जे एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन क्रमांक 3 साधा सिंपल आहे बघा. काम आणि वेळेवर आधारित असणारा हा प्रश्न आहे. ठीक आहे, सेम काम करायचंय व्हिडिओ पॉज करून
आन्सर तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर बघा काय, ए जो आहे तो 18 दिवसात काम करतोय, बी तेच काम 22 दिवसात करतोय. बी न सुरुवात करून त्यांनी एकांतर पद्धतीनं काम केलं. म्हणजेच साधे सिंपल नसेल काळी एकांतर पद्धतीनं काम करायचंय. टेबल तर आपल्याला लागतोच कंपल्सरी. टेबल करून घेऊ आपण आधी. ए 18 दिवस घेतोय, बी 22 दिवस घेतोय. 18 आणि 22 बघा लसाही आपल्याला घ्यायचा आहे. थोडासा वेळ जास्त जाऊ शकतो त्यामुळे टेबल करू आपण. ठीक आहे. कारण 18 आणि 22 ह्या एका पाड्यातल्या येणाऱ्या संख्या तर काय नाही. दोन आपण भाग झाले पहिला. 92, 18 आणि 11 दोन्ही 22 आणि हे 11 आणि 9 हे डायरेक्टली बाहेर येणार आहेत. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय द्यायचं मी 11, 90, 99 आणि 99 ची डबल करा. 99 ची डबल किती असते आपली तर 198. ठीक आहे. लसाही आला माझा. भाग घाललाय शब्द ऐकले. 18 1 18, 18 1 18 आणि 22 90 किती असतो आपला 198. ठीक आहे. 11 आणि 9 त्यांच्याला क्षमता. आता जसं सांगितलं आपल्याला सुरुवात कोणी केली आहे तर बी नाही केली आहे. म्हणजेच पहिला दिवस बी काम करणार आहे, किती काम करेल तो 11 युनिट एवढं काम करणार आहे. दुसऱ्या दिवशी ए काम करेल किती तर 9 युनिट एवढं काम करणार आहे. म्हणजेच ह्या 2 दिवसामध्ये मी असं म्हणू शकेन 11 आणि 9 20 युनिट एवढं माझं काम पूर्ण होणार आहे 2 दिवसाच्या कालावधीमध्ये. मग टोटल टप्पे टाकतो आपण. मग एकूण टप्पे ज्याला म्हणतो आपण, एकूण टप्पे किती पडतील रे 198 एवढं काम आहे माझं. आणि एका दिवसात सॉरी एका टप्प्यात 20 एवढं काम पूर्ण होतं. म्हणजे म्हणू शकतो मी 20 90 180. ठीक आहे. म्हणजेच 9 टप्पे पडले माझे. 180 एवढं काम झालं. शिल्लक किती राहिले तर 198 मधनं 180 वजा करा 18 एवढं काम शिल्लक राहील. ठीक आहे. आणि 18 एवढं काम पूर्ण झाल्यानंतर ते काम आता सिक्वेन्स कोण आहे तर 9 आपला काम करतोय. बरोबर. मग 9 जो आहे सॉरी म्हणजे 9 म्हणण्यापेक्षा बी काम करणार आहे आपला. मग 18 एवढं काम शिल्लक राहिले. परत पाळी किंवा टाइम जो आहे तो बीचा येणार आहे. 18 पैकी परत तो 9 एवढं काम करणार आहे. परत 9 हे काम शिल्लक आणि हे शिल्लक 9 काम परत ए करणार आहे. आणि ए ची क्षमता किती आहे तर 8. झालं काम पूर्ण झालं. दिवस माझा फक्त आता एकूण टप्पे माझे 9 पडलेत. बरोबर. आणि एका टप्प्यात आपण 2 दिवस घेतलेत. म्हणजे टोटल हे 9 दुनी 18 दिवस झाले. हे वरचं जे 9 आहे तो बी न केलेला आहे म्हणजे तो 1 दिवस आणि वरचे हे 9 11 म्हणजे टोटल काय म्हणू शकतो मी 18 आणि ए 19.9/11 एवढे दिवस लागतील ते काम पूर्ण व्हायला. जो की कुठला आपला बघू शकताय ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. बघा या पद्धतीने ज्यांचं काहीतरी एरर आला असेल कॅल्क्युलेशन मध्ये त्यांनी क्रॉस चेकिंग करायचं आहे की कॅल्क्युलेशन कुठं तुमचं चुकलेलं आहे. ठीक आहे. जास्त काळजी हे तर तुम्हाला घ्यायचंय बघा. शिल्लक जे काही आपलं हे सॉरी शिल्लक जे काही 9 टप्पे पडले होते, शिल्लक 18 काम राहिलं होतं, तिथंच थोडस कन्फ्युजन होतं आपलं ज्यावेळी एकांतर पद्धतीचा क्वेश्चन असतो त्यावेळी. ठीक आहे. चलो तर या पद्धतीने आन्सर आपल्याला काढायचा आहे. चलो पुढचा क्वेश्चन बघा. हा तर साधा सिंपल आहे. तर म्हणजे या प्रश्नाला तुम्हाला पेनाची पण गरज पडता कामा नये. फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर असणं फार गरजेचं आहे या टाईपच्या क्वेश्चन साठी. नाही तर हेच एक्झाम्पल तुम्हाला खूप अवघड वाटू शकतं. ठीक आहे. काय सांगितलंय बघा. समान व्याज दराने 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज क्रमशः 40 आणि 42 रुपये आहे तर मुद्दल किती. मग आपल्याला माहिती आहे बघा. जर सरळ व्याजाचा जर नुसता विचार केला आपण, ठीक आहे, सरळ व्याजाचा नुसता जर विचार केला तर आपल्याला माहित आहे सरळ व्याज दरवर्षी सेमच असते माझं. ठीक आहे. कालावधी 2 वर्ष आहे. म्हणजे पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी माझं सरळ व्याज सेम असलं पाहिजे. टोटल जर 40 रुपये सरळ व्याज मिळत असेल तर पहिल्या वर्षी 20 रुपये, दुसऱ्या वर्षी पण 20च रुपये सरळ व्याज मिळालं. ठीक आहे. मात्र पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही समान असतात. म्हणजेच पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज माझं 20 रुपये असलं पाहिजे. टोटल 42 रुपये. मग राहिलेलं जे 22 रुपये आहे ते असलं पाहिजे दुसऱ्या वर्षी. झालं एवढंच. आपल्याला ह्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे. मग फक्त चेक काय करायचं आहे तर हे एक्स्ट्रा चक्रवाढ व्याज किती तर 2 रुपये मिळाल. मग यातनं आपल्याला मिळतो तो व्याजाचा दर. कसा तर हे जे 2 रुपये एक्स्ट्रा मिळाले ते ह्या 20च्या किती टक्के एवढं शोधायचं. मग 20च्या किती टक्के तर 10% मिळते ते झालं. मग म्हणजेच तुम्हाला दर पहिला आपल्याला शोधावा लागतो. अशा टाईपच्या एक्झाम्पलला दराची किंमत मिळली मला 10. मग सगळ्या व्याजाला माहित असतं आपल्याला एका वर्षाचं व्याज आणि जो काय टक्क्याचा जो काय दर असतो तो दोघं सेम असतात. म्हणजेच काय तर एका वर्षी पहिल्या वर्षी सरळ व्याज किती आहे तर 20 रुपये मिळाले आणि व्याजाचा दर किती आहे तर 10%. म्हणजे थोडक्यात या 10%ची किंमत माझी किती आहे तर 20 रुपये. 20 रुपये पहिल्या वर्षाचं. आपल्याला माहिती आहे मुद्दल मगाच्या एक्झाम्पल साठी बघितलं होतं बघा. मुद्दल जी असते ती नेहमी असते माझी 100%.
मग 10 ला 20 असेल, दुप्पट झाल्या 100ची पण इथं दुप्पट करा, म्हणजेच सरळ व्याज किंवा मुद्दल तुमची किती असली पाहिजे, तर 200 रुपये हे आपलं फायनल असेल जाणार. ठीक आहे. तर इथं बघा ही डिस्ट्रीब्युशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची त्याची कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला ही कन्सेप्ट तुम्हाला प्रॉपर समजू शकते. ठीक आहे. चलो पुढे जाऊ, पुढचा क्वेश्चन बघा. हा हा तर काय विषयच नाही, एकदम साधा सिंपल प्रश्न आहे बघा. गुणोत्तर प्रमाणावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. द्वितीय पद तुम्हाला शोधायचं आहे. तर व्हिडिओ पॉज करून प्रत्येक विद्यार्थ्यांना आन्सर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तृतीय पद फॉर्म्युला तोंड पाठ असलेच पाहिजेत ह्या चतुर्थ पदी वगैरेचे. तर तृतीय पद म्हणजे सी इज इक्वल टू काय असतो आपला, बी स्क्वेअर बाय ए. ठीक आहे. साधा सिंपल फॉर्म्युला किती टाका. बी म्हणजे कोण रे, तर 51 आहे. म्हणजे थोडक्यात 51 गुणिले 51 भागिले 9. ठीक आहे. 3 न कट करू शकतो मी. 3 त्रिक 9, परत 3 एक 3, 17 त्रिक 51. इतर सेम जाणार आहे. 17 त्रिक 51 आणि 17 गुणिले 17 म्हणजे 17चा वर्ग करा, जो की किती आपला 289 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. साधा सिंपल फॉर्म्युला पाठ पाहिजे. सी इज इक्वल टू म्हणजे तृतीय पदाचा बी स्क्वेअर बाय ए. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन, काही प्रॉब्लेम असतात येता कामा नये तुम्हाला. चलो पुढचा क्वेश्चन बघा. नफा तोट्यावर आधारित असणार आहे. हा थोडासा एक डिफिकल्ट कॅटेगरीचा क्वेश्चन आहे, आपण तुम्ही म्हणू शकता. सेम करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून आन्सर तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि कालच ज्या क्वेश्चन्स बद्दल आपण कालच्या चर्चा केली होती बघा, कालचे लेक्चर आपण बघितलं होतं. प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स हे 100% बघायला मिळणार, जे तुम्हाला थोडेफार 4 ते 5 क्वेश्चन्स म्हणून आपण जे तुम्हाला डिफिकल्ट लेवलच्या कॅटेगरी बघायला मिळतील. मग पोलीस भरती असू दे आणि एसएससी जीडी पण असू दे. मग असेच क्वेश्चन्स लक्षात ठेवा, तुमचं सिलेक्शन ठरवतात. जे विद्यार्थी अशा क्वेश्चन्सना सोडवण्यास समर्थ असतात त्यांनाच लक्षात ठेवा, सिलेक्शन मध्ये तुम्ही नेहमी टॉप मध्ये राहू शकता. कारण इझी क्वेश्चन्स, जसा मागचा क्वेश्चन होता बघा तृतीय पद शोधायचे, सगळेच शोधणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त फॉर्म्युला आहे, किमती टाकायचे, कॅल्क्युलेशन करायचे. मात्र असे क्वेश्चन सोडवणं सगळ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात ठेवा बस की बात नाही नसते नाही. त्यामुळे तुम्हाला जर टॉप मध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला खरंच सिलेक्शन व्हायचं असेल, तर असले क्वेश्चन सोडवण्यास तुम्ही काय असला पाहिजे, समर्थ असला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा क्वेश्चन काय सांगितलंय, तर एक वस्तू तिच्या मूळ विक्रीच्या, ठीक आहे, मूळ विक्रीच्या 5/11 किमतीवर विकल्यास 15% तोटा होतोय. ती वस्तू मूळ विक्रीच्या 90% किमतीवर जर आता विकल्यास शेकडा नफा किती होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला अपूर्णांक आपल्याला सांगितला बघा, जो की किती आहे रे, 5/10. ठीक आहे. अपूर्णांकाच्या आपण अपूर्णांकाचाच वापर करत असतो. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला मानायचं इथं, ही 11 रुपये माझी मूळ विक्री किंमत असणार. ठीक आहे. आणि आता 11च्या ऐवजी मी ती किंमत वस्तू 5 रुपयाला विकतोय, बरोबर. आणि जर ह्याचा अर्थ काय होणार, जर मी ती वस्तू 5 रुपयाला जर विकली तर मला 15% तोटा होतोय. झालं. मग ह्याच्यात समजून घ्यायचंय. मग 15% जर तोटा होत असेल लक्षात ठेवा, तर आपण काय म्हणतो रे त्याला, 100चा मायनस करत असतो. ठीक आहे. त्याला किंवा अपूर्णांकाचा वापर केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. 15% तोटा जर होत असेल तर 85% किंमत राहणार माझी. आणि ह्या 85% किंमत किती असणार आहे, 5 रुपये. खरेदी किंमत मला माहिती आहे नेहमी किती असते रे आपली, 100% असते. 100%ची किंमत काढून घ्या, तुम्हाला काय मिळणार, पहिला वस्तूची खरेदी किंमत मिळेल. ठीक आहे. ही जाईल बघा, 100 गुणिले 5, 500/85. ठीक आहे. मग 5 न भाग घालू शकतोय मी, 5 × 5 आणि 17/85, म्हणजे खरेदी किंमत आली माझी 100/17. ठीक आहे. आता विक्री किंमत शोधायची बघा, विक्री किंमत बदलायची आहे. मूळ विक्रीच्या 90%. मग मूळ विक्री म्हणजे माझी 11 रुपये होती ना, 11चं 90% तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे. 10% 1.1, बरोबर. एक घर आज सरकतो आपण. आणि 90% म्हणजे 11×9 = 99, म्हणजे 9.9 ही आली माझी विक्री किंमत. ठीक आहे. नवीन विक्री किंमत किती असणार आहे, 9.9. थोडक्यात काय करूया आपण याला, कॅल्क्युलेशन सोपं करू. 9.9 ला मी काय लिहितो, 99/10 रुपये लिहितो. कारण हे बघा, खरेदी किंमत पण अपूर्णांकातच आहे, विक्री किंमत पण अपूर्णांकात घेऊया, जेणेकरून कॅल्क्युलेशन सोपं जाईल. झालं. दोन्ही किमती मिळाल्या, खरेदी आणि विक्री. नफा मला शोधायचा आहे फक्त. मग आता ते कॅल्क्युलेशन आपण थोडस इकडे घेऊया बघा. ठीक आहे. फॉर्म्युला काय आपला, शेकडा नफ्याचा. तर अंशात आपण नफा घेत असतोय, म्हणजेच 99/10 वजा 100/17 भागिले खरेदी किंमत असते आपली शेतात. खरेदी किंमतची किती आहे रे, तर 100/17, आणि हे मला टक्क्यात पाहिजे, गुणिले 100. ठीक आहे.
हे कॅल्क्युलेशन मी इथं कॅरी आउट करतो इकडं पुढं. तर इथं बघ आता हे आपण क्रॉस करतो इथं, ठीक आहे. कारण छेदामध्ये 100 आहे, सॉरी छेद समाधान नंतर क्रॉस तिरकस गुणाकार करत असतोय. 97 असेल बरोबर, ह्याच्या 15 जाईल. परत 97 153 आणि ह्याच्या 15 होता 153 आणि 15 168 वजा हे होणार आहे माझं किती तर 1000. 100 गुणिले 10 छेदामध्ये 17 आणि 10 किती होतात आपले 170. खरेदी किंमत सेम राहणार आहे 100/17. याच्यामध्ये काहीही चेंज नाही आणि हे या साईडचं गुणिले 100 सेम राहील. ठीक आहे. तर 1683 मधनं 1000 मी वजा केलं तर किती राहायला पाहिजे तर 683 राहायला पाहिजे. छेदामध्ये हे 170. ठीक आहे. परत हे सेम 100 गुणिले 17 परत ह्याला गुणिले हे 100 राहिलं पाहिजे. ठीक आहे. या 100ला हे 100 कट झाले, हे 17 आणि 10 170 म्हणजे थोडक्यात काय 683/10 राहिलं. एक शून्य माझा डाव्या बाजूला सरकेल म्हणजे थोडक्यात बघा 68.3% एवढा काय व्हायला पाहिजे मला नफा होणार आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं बघा की एक्झाम्पल एकदा पुन्हा एकदा सगळे प्रोसेस नीट बघा कशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन केलंय. आणि म्हणून तुम्हाला म्हणलं की असे क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये 100% मिळणार आहेत. आणि असे जर क्वेश्चन तुम्ही सोडवत असशील तर मात्र 100% चान्सेस आहेत की तुम्ही नेहमी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत नेहमी टॉप मध्ये राहू शकायचा. ठीक आहे. तर समजून घ्या एकदा डिटेलमध्ये की काय प्रोसेस केलेली आहे आपण, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चन बघूया. आन्सर किती जाईल आपलं 68.3% एवढा काय होईल आपला शेकडा नफा होणार आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. येस, हा तर एकदम बघा साधा सिंपल प्रश्न. काही क्वेश्चन्स अवघड मिळतील, काही सोपे मिळतील. तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंडिशन फक्त क्रॉस चेक करायचं बघा. लसाईवरती डिपेंड असणार आहे. काय सांगितलंय, दोन संख्यांची बेरीज 57 आपल्याला सांगितलेली आहे आणि त्यांचा लसावी मात्र किती आहे 806. असं असेल तर त्या दोन संख्या कोणत्या. तर इथं बघा आपण ऑप्शनचा वापर करत असतो अशा टाईपच्या एक्झाम्पलला. याआधी देखील आपण असे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. फक्त बेरीज करत असताना फक्त एक कंडिशन लक्षात ठेवा. लसावी जर माझा 806 असेल तर आपल्याला माहित आहे ज्या संख्या असतात त्या संख्याने लसावीला पूर्ण भाग गेला पाहिजे. 806 ची जर मी बेरीज केली अंकांची तर 806 जाते. म्हणजे 806 ला 3 भाग अजिबात जाता कामा नये. मग असे ऑप्शन इलिमिनेट करा जिथं 3 भाग जाणाऱ्या संख्या आहेत. जसे की बघा हा 21 आहे. इथं जर मी 806 ला जर 3 भाग जात असेल तर संख्येला पण नाही गेला पाहिजे. त्यामुळे हे एक ऑप्शन डिलीट मारा. हा 33 पण डिलीट होईल माझा. 28 आणि 39 पण डिलीट होईल बघा. झालं, एकच ऑप्शन राहिला माझा. कुठला तो 21 आणि 21. आणि हेच माझं काय असलं पाहिजे तर उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. क्रॉस चेकिंग करा फक्त 26 न वगैरे जातोय का त्याला. 26 त्रिक 78 जाईल बघा. ठीक आहे. 78 आणि बाकी दोन होईल 26 एके 26. म्हणजे इथं 31 आलं ना. मग 26 आणि 31 मग दोघांनी भाग झालाच पाहिजे. येस, उत्तर किती पाहिजे तुमचं मग 26 आणि 31 ह्या त्या दोन संख्या असतात. ठीक आहे. त्यांची बेरीज पण किती 57 जाणार आहे. थोडक्यात काय सगळ्याच अंकांची बेरीज 57 जाते. फक्त क्रॉस चेकिंग करायचं आहे कोणत्या संख्यांनी भाग जातोय. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघूया आपण कशा पद्धतीला आहे. यस, तर सरासरीवर आधारित असणारा हा प्रश्न आहे बघा. सोपा आहे. हे रॉकेट सायन्सची कन्सेप्ट इथं वापरायची नाही तुम्हाला. मात्र एवढं करायचंय व्हिडिओ पॉज करून क्वेश्चन मात्र तुम्हाला स्वतःला सोडवायचं. ठीक आहे. सरासरीची साधी सिंपल कॉन्सेप्ट आहे. आणि बघा 2024 ला जेवढे सॉरी 24 ला म्हणतोय 2025 ला म्हणजे याच वर्षीची एसएससी जीडीची सॉरी मागच्या वर्षी एसएससी जीडीची काही एक्झाम झाली होती. त्यामध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन भरपूर प्रमाणामध्ये विचारले गेले होते. नावं सेम होती, व्यक्ती होत्या आणि आपल्याला एका व्यक्तीचं वजन जे आहे ते शोधायचं. ठीक आहे. चलो पहिला बघा. 3 व्यक्ती आहेत बघा. केतन, तुषार आणि सलील यांचे सरासरी वजन 46 किलो आहे. ठीक आहे. आपण काय करून घेत असतो रे, वजन सरासरी वजन असेल तर नेहमी पहिला त्यांची वजनाची बेरीज आपल्याला लागेल. ठीक आहे. वजनाच्या बेरीजसाठी आपण काय करतो, सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. म्हणजे 46 किलो जर सरासरी वजन असेल तर बेरजेसाठी गुणिले 3 करा. इथं ते बघा 120 आणि 18 म्हणजे 138 ही तिघांच्या वजनाची बेरीज आहे. पुढं केतन आणि तुषार यांचं सरासरी वजन सांगितले आपल्याला. म्हणजे केतन प्लस तुषार होणार ते. ठीक आहे. सरासरी वजन 36 आहे. बेरीज मग 36 ची डबल करा 72 असलं पाहिजे. पुढचे दोघं बघा तसेच सलील आणि तुषार. कोण कोण आहे ते सलील प्लस तुषार. ठीक आहे. यांचं सरासरी वजन किती आहे तर 44. 44 दुप्पट करा 88 असले पाहिजे. ठीक आहे. मग तिघांच्या वजनाची बेरीज मला मिळाली 138.
इथं जर मी ह्या सगळ्यांची बेरीज केली तर काय मिळेल बघा. तर केतन तर आहे, हा सलील पण आहे. फक्त प्रॉब्लेम काय झालाय, तुषारचं जे काही नंबर आहे किंवा तुषारचं जे नाव आहे ते 2 वेळा आले. 2 वेळा आले त्यामुळे त्याला आपण काय 2 तुषार लिहू शकतो. ठीक आहे, तुषार प्लस तुषार, जसं की x+x त्या पद्धतीनं 2 तुषार झाले. बेरीज बघा, 8 ह्याला द्या 80, 80 आणि 80 किती होतात रे, तर 160 एवढी माझी बेरीज आहे ह्या तिथल्या तिघांची. मग इथं बघू शकतो रे, बेरीज वाढली माझी 160 झाली. मग काय एक्स्ट्रा जागे असेल रे, तर बघू शकता तुम्ही तुषारचं जे काय नाव आहे ते मी डबल काउंट केले. डबल काउंट केल्यामुळे त्याचं वजन पण डबल काउंट झालं असणार आहे बेरजेमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, जर मला तुषारचंच वजन पाहिजे असेल, जो प्रश्न पण तोच आहे ना, तुषारचं वजनच पाहिजे. आणि या टाईपच्या प्रश्नामध्ये ती पण कन्सेप्ट समजून घ्या. ज्या व्यक्तीचं वजन किंवा ज्या व्यक्तीचं नाव रिपीट होत असते त्याचाच प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जातो. ठीक आहे, त्यामुळे तुषारचं वजन पाहिजे असेल तर वाढलेल्या बेरजेमधून मूळ बेरीज वजा करायची. सिंपल एवढंच करायचंय. 38ला 2 द्या 40 झालं आणि वरचं 20, म्हणजे थोडक्यात 22 किलो एवढं तुषारचं वजन असलं पाहिजे. ठीक आहे, 38ला 2 द्या 40 झालं आणि हे वरचं 20. ठीक आहे, आन्सर किती पाहिजे, 22 किलो आपलं फायनल आन्सर जाईल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. हे तर काय विषय नाही, लक्षात ठेवा एकदम साधा सिंपल प्रश्न. ठीक आहे, भागदानीची कंडिशन आहे आणि कोणत्या संख्येला 22 न भाग जातं हे तुम्हाला चेक करायचंय. ठीक आहे, 11चा पाडा पाठ असेलच, 22 पुढे आपण काय 11 दुनी 22 अशा पद्धतीने करतोय. म्हणजे पहिला तर 2 न भाग जाणारी संख्या जी नाही त्याला आपण ऑलरेडी कट करूया. याला तर 2 न भाग जाणार नाही. एवढ्या संख्या राहतील यांना फक्त तुम्हाला चेक करायचंय 11 जातो. ज्याला 11 जाईल ते तू आपलं फायनल आन्सर जाईल. ठीक आहे, 1 बाय 1 चेक करा. हे जाईल बघा 11/55. ठीक आहे, 11/55 किंवा एक तर 11ची कसोटी पण अप्लाय करू शकताय किंवा 11 भाग पण घालू शकताय. काहीही करा, काही प्रॉब्लेम नाहीये. भाग घालू आपण थोडक्यात. ठीक आहे, 11/55 5 उरेल, सॉरी 55 10 उरलं 104 झालं. 11 9 99. ठीक आहे, 104 मध्ये 99 गेले तर 3 उरलं. 104 मध्ये 99 गेलं 5 उरलं 53 झालं. 53ला 11 चोक 44. 53 मधनं 4 गेले 9 राहिले 92. नाही जात भाग कट करायला. इथं या 11/88 1 उरला 13 झालं. 13ला परत 11 1 11. 13तनं 11 गेले 2 उरलं 20 झालं. 20ला परत काय म्हणू शकतो रे मी, 11 1 11. ठीक आहे, 9 उरलं 90 झालं. 90ला परत 11/88 2 उरलं आणि 11 दोन्ही 22 जातोय बघा भाग. आन्सर काय पाहिजे माझं, ऑप्शन नंबर 3 89 किती 8,93,002 हे आपलं काय पाहिजे फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, फक्त काय 2 न भाग जाणार तर सगळ्या संख्या येत्या, कारण 1 आणि 0 2 आहेत. फक्त एवढं चेक करायचं 11 न कुणाला भाग होतोय. तुम्ही कसोटीचा पण वापर करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. तुमची पाठ असेल तर करा. ऍक्च्युली माझी पण पाठ आहे, पण आपल्याला जास्त मी तर रेफर करतो पाड्यांना, कारण पाडे पण आपले त्या पद्धतीने रिवाइज होतात, रिव्हिजन पण होत असते आणि सोबत आन्सर पण आपलं निघत जात. ठीक आहे, चलो आन्सर काय पाहिजे तर ऑप्शन नंबर 3. चलो पुढचा क्वेश्चन बघा. शेकडेवारीवरती आधारित असणारा हा प्रश्न आहे आणि या टाईपचे बघा, हा जो पॅटर्न आहे, जो शेकडेवारीवरती आधारित असणारा हा जो प्रश्न टाकला आपण, या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते बघा खास करून आपल्या SSC ला एक्झाम जर तुम्ही कोणत्या देत असेल, मग ते GD असू दे, MTS असू दे, CGL असेल किंवा CHSL असेल, या सर्व एक्झाम्स मध्ये अशा पॅटर्नचे क्वेश्चन्स हे हमखास विचारले जातात. ठीक आहे, काय सांगितलंय बघा, एक व्यक्ती त्याच्या पगाराच्या 66.203% रक्कम खर्च करतोय. जर त्याच्या पगारात झाले बघा इथं काय करायचं, तर त्याच्या पगारात 25% वाढ आणि खर्चात 20% वाढ आपण जर करत असेल तर बचत मध्ये किती परिणाम होईल. परिणाम याचा अर्थ बचत किती टक्क्यानं वाढेल किंवा काय तर कमी होईल. खर्च आपण दोन्हीमध्ये वाढ करतो त्यामुळे बचत तुमची वाढणारच आहे, फक्त किती टक्क्याने वाढेल त्याचे ऑप्शन तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, इक्वेशन तुम्हाला माहित असेल बघा, अशा टाईपच्या एक्झाम्पल मधलं जे आपण वापरतो तो काय असते रे, तर पगार मधून आपण जर खर्च वजा केला तर आपल्याला काय मिळत असते, बचत मिळत असते. ठीक आहे, सेम मग 66.203% अपूर्णांकातली व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल किती असते रे, आपली 203. ठीक आहे, ह्याला नीट समजून घ्या. अर्थ काय याचा, जर 3 रुपये जर तुमचा पगार असेल तर 3 रुपये पैकी 2 रुपये तुम्ही काय करतायचा तर खर्च करतायचा. ठीक आहे, मग फायनान्स जर मला टक्क्यातच पाहिजे असेल तर ह्या 2 आणि 3 ला मी पाहिजे तसं मी चेंज करू शकतोय. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणतो मी, सुरुवातीचा पगार हा 3 ला मी 30 करतो. ठीक आहे,
खर्च 2 रुपये होता त्याला मी 20 रुपये मानतो. मग बचत किती करेल रे मी? जर 30 रुपये मधनं 20 रुपये वजा करत असेल तर 10 रुपये मी बचत करेन इनिशियल व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता इथे बघा 25% आणि किती 20% आहे. साधं सिंपल आहे. तुम्ही ऍडिशन करू शकतायसा, वाढ करू शकतायसा. 25% म्हणजे काय रे? तर ह्या 30चं 1/4. ठीक आहे. 1/4 म्हणजे किती जाते बघा? 4/7 = 28 आणि वरचं 2 उरलं 4/5 म्हणजे 7.5 रुपये वाढवायला पाहिजे. मग नवीन पगार माझा किती होणार? 37.5 रुपये माझा नवीन पगार होणार आहे. खर्चात मला 20% वाढ करायचंय. खर्च माझा 20 रुपये होता. 10% 2, 20% 4 रुपये म्हणजे नवीन खर्च मी आता 24 रुपये करेन. मग बचत बघा किती आहे? 37 मधनं किंवा सॉरी 37.5 मधनं 24 वजा करायचा आहे. 0.5 तर येणारच आहे. 37 मधनं 24 वजा करा 13 रुपये राहील. ठीक आहे झालं. म्हणजे सुरुवातीला मी 10 रुपये बचत करत होतो. आता 13 पॉईंट किंवा 13.5 रुपयाची बचत करतोय. किती रुपये मी बचत वाढली रे? तर 3.5 रुपयाची बचत वाढली. कशावरती? 10 रुपयावरती. हे पर्सेंटेज मध्ये पाहिजे. गुणिले 100 जाईल. 0ला 0 कट झाला आणि ह्या दशांश चिन्हाला हे 0 निघून जाईल. म्हणजेच बचत मध्ये किती टक्के वाढवायला पाहिजे रे? तर 35% हे आपलं काय पाहिजे या ठिकाणी आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. किती जाईल? 35% फायनल आन्सर असलं पाहिजे. बरोबर आहे. येस. तर लक्षात ठेवा एसएससी जीडी जर देणार असशील ह्या वर्षीची तर या टाईपचं क्वेश्चनचं प्रॅक्टिस तुमचं असलंच पाहिजे. कारण बरेच व्हॅल्यू क्वेश्चन तर ऑलरेडी आपण बघितलेले आहेत शेकडेवारी टॉपिक मध्ये. तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न त्यामध्ये हमखास बघायला मिळतील. ठीक आहे. त्यामुळे महत्वाचे पॉईंट आहे हा. अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला एसएससी जीडीला हे विचारले जातातच. चलो पुढचा क्वेश्चन बघा. येस. गुणोत्तर प्रमाणावर आधारित असणारा हा प्रश्न आहे बघा. पण त्यातल्या त्यात जर विचार केला तर विदाऊट पेन आणि पेपर हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे. कारण साधे सिंपल क्वेश्चन आहे. कन्सेप्ट ऑलरेडी आपण सगळ्या डिटेल मध्ये बघितले आहेत बघा. आणि ते परत एकदा सांगतो एखाद्या विद्यार्थ्यांना कुठल्या एखाद्या टॉपिकची जर कन्सेप्ट मध्ये जर एखादे पॉईंट जर किंवा मागचा क्वेश्चन बघा त्या टाईपचे क्वेश्चन जर तुम्ही फर्स्ट टाइम जर क्वेश्चन बघितला असेल तर शेकडेवारी टॉपिक ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लक्ष ठेवा. जे काही लेक्चर्स आहेत तिथं तुम्हाला तो टॉपिक बघायला मिळेल. तिथं तुम्ही सगळ्या कन्सेप्ट सगळ्याच टॉपिकच्या एखाद्याला जर नवीन असतील किंवा कन्सेप्ट माहित नसतील तर तुम्ही ते सगळे जे लेक्चर्स आहेत ते पुन्हा एकदा बघू शकतायचा. ठीक आहे. चलो प्रश्न काय सांगितले बघा. तर एक रक्कम पी क्यू आर एस यांच्यामध्ये 4 9 2 3 प्रमाणात वाटली जाते. क्यू ला आर पेक्षा 560 रुपये जर जास्त मिळाले असतील तर एस चा वाटा किती? साधं सिंपल आहे. क्यू आणि आर. क्यू आणि आर किती आहेत बघा. म्हणजे काय रे? तर दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 9 आणि 2 मध्ये 7चा डिफरन्स आहे. आणि ह्या 7चीच किंमत मला सांगितलेली आहे 560. एकाची जाईल माझ्या 7×8 = 56. म्हणजे एकाची आधी 80 रुपये वाट. प्रश्न आहे मला एस चा वाटा. एस ला किती तर 3 रुपये मिळालेले आहेत. मग एस बरोबर एकाला जर 80 असेल 3 ला किती होणार आहे? 8×3 = 24 240 रुपये एवढा तो एस चा वाटा असला पाहिजे. जो की कुठला आहे? ऑप्शन नंबर 2. म्हणून तुम्हाला म्हणलं बघा आता हे कॅल्क्युलेशन करायला पेनाची काही गरज आहे का? तर अजिबात नाही. ठीक आहे. त्यामुळे फक्त तुमचा अप्रोच महत्वाचा आहे की तुम्ही जर एक्स न मानत असेल म्हणजे काय बरेच विद्यार्थी करतात बघा पी चा वाटा 4x मानायचा, परत 9x मानायचा, परत 2x मानायचा, परत 3x मानायचा, मग परत दोघांमधला फरक टाकायचा. ही गरज नाही लक्षात ठेवा. मी तर आधी पण म्हटले तुम्हाला असलं कॅल्क्युलेशन जे आहे त्याला माझ्या भाषेत तर लक्षात ठेवा. जर या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये मी तर त्याला डॉन्की वर्क म्हणत असतो. ठीक आहे. काही गरजच नाही तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची. जर अशा पद्धतीने जर तुम्ही तोंडी करू शकत असेल तर एक्स मानायची काही गरजच नाही. इनफॅक्ट सगळा गुणोत्तरच टॉपिक लक्षात ठेवा. विदाउट एक्स तुम्ही सोडवू शकताय. फक्त गरज आहे की तुम्हाला त्या पद्धती शिकण्याची आणि तुम्हाला त्या गोष्टी आत्मसात करण्याची. ठीक आहे. आणि त्याचं तुमच्याकडून चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस झालं पाहिजे. ठीक आहे. चलो आणि गुणोत्तरांप्रमाणात दुसरा एक क्वेश्चन जे बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन पण असतं अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये नाण्यांच्या संबंधित प्रश्नामध्ये सेम तिथं पण लक्षात ठेवा विदाउट एक्स कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे. तुम्ही ज्या पद्धतीने सोडवत असाल त्या पद्धतीने उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. येते का बघा. नसेल काही प्रॉब्लेम नाहीये. चांगल्या पद्धतीनं लक्ष द्या की कशा पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करत असतो बघा गुणोत्तर पद्धतीने सोडवायचं हे एक्झाम्पल. पहिला रकमेचं गुणोत्तर. ठीक आहे. नाण्याच्या संख्येचं किंवा त्यांचं मूल्य म्हणून आपण नको मूल्य म्हणण्यापेक्षा रक्कम म्हणून आपण. ठीक आहे. रकमेचं आपण गुणोत्तर काढून घेत असतो पहिले. मग रक्कम कोण आहे तरी 1 रुपया आहे, 5 रुपये आहे आणि 10 रुपये आहे. गुणोत्तर सेमच राहणार आहे. 1, 5, 10 हे आलं माझ्या रकमेचं गुणोत्तर. ठीक आहे.
दुसरं मला सांगितलं त्यांच्या संख्येचं गुणोत्तर. संख्येचं गुणोत्तर किती आहे तर 3 5 आणि 7. मग यानंतर आपण काय शोधत असतोय त्यांच्या मूल्याचं गुणोत्तर शोधत असतोय. मग यासाठी इक्वेशन फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, रक्कम गुणिले संख्या केल्यानंतर मला मूल्य मिळत असते. म्हणजेच काय होणार इथं तर मूल्याचं गुणोत्तर 3 × 3 = 25 आणि 10 × 70 झालं. 3 × 25 = 70 हे असणार आहे माझं टोटल त्यांच्या रकमेचं मूल्याचं गुणोत्तर. मग 980 मला एकूणच बेरीज सांगितली ना, रकमेची मूल्याची एकूण किंमत आहे. मग एकूण किंमत असेल तर आपण गुणोत्तराची बेरीज करत असतोय. बेरीज करा 70 25 95 आणि 3 98 झालं. मग ह्या 98 ची किंमत मला सांगितलेली आहे 980. आपण एकाची काढून घेत असतोय नेहमी, एकाची जाईल माझी 10 झालं. पुढे प्रश्न आहे, मग आता 10 रुपयांच्या नाण्याची संख्या, 10 रुपयाचं मूल्य शोधा आधी. ठीक आहे, 10 रुपयाचे मूल्य शोधावं लागेल आपली आणि त्यानंतर आपण त्यांची संख्या शोधायची. मग एकाची किंमत 10 आहे, 10 रुपयाचं मूल्य किती आहे तर 70 रुपये आहे. म्हणजेच किती झालं 70 × 10 700 रुपये हे आलं माझं मूल्य. मग आता मला सांगा, साधं सिंपल कॅल्क्युलेशनचं सेन्स वापरायचं इथं 10 रुपयाच्या कॉइन्स पासून किंवा नाण्यांपासून मला 700 रुपये तयार करायचे. मग किती ऑब्विसली नाण्यांची जी काही संख्या आहे ते किती राहिली पाहिजे किंवा लागली पाहिजे मला 70 एवढे कॉइन्स लागतील मला. ठीक आहे, साधा सिंपल आन्सर काय झालं माझं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर या पद्धतीने लक्ष ठेवा, नाण्याच्या संबंधित जे काही प्रश्न आहेत ते या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. चलो पुढे जाऊ आपण. पुढचा क्वेश्चन तर वयवारीवर आधारित असणारा हा प्रश्न आहे. ठीक आहे, तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. इथं पण सेम लक्ष ठेवा, पेनाची गरज तुम्हाला अजिबात पडता कामा नये, कारण त्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. वयवारी ऑलरेडी आपण क्वेश्चन बघितले, कुठेही एक्स व्हॅल्यू घ्यायची नाही. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि आन्सर काढायचा आहे की किती येत आहे. येस, तर जसं म्हणलं बघा वयवारीवर आधारित प्रश्न आहे. हा, इथं फक्त कन्फ्युज होऊ नका बरं का. काय सांगितलंय बघा, आई आणि तिची मुलगी यांचे सरासरी वय आपल्याला सांगितलंय आणि गुणोत्तर आहे 9:5. ठीक आहे, सिक्वेन्स सेम, सिक्वेन्स मध्ये तर काय प्रॉब्लेम झाला पाहिजे तुम्हाला. 9:5 9 म्हणजे हे आईचं वय असलं पाहिजे, 5 म्हणजे त्या मुलीचं वय असणार. मग आता इथं फक्त एक गोष्ट तुम्हाला करायचं आहे, लक्षात ठेवा हे 42 जे सांगितले ते सरासरी वय आहेत. इथंच बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होतात. सरासरी दिली असली तर बेरीज करून इक्वेट केलं जातं, म्हणजे 9 आणि 5 14, 14ची किंमत 42 असं होणार नाही. लक्षात ठेवा हे जे 42 आहे ते सरासरी वय सांगितले. आपल्याला लागते दोघांच्या वयाची बेरीज. मग आपल्याला माहित आहे सरासरी जर 42 असेल, व्यक्ती 2 आहे, 42 ची डबल करा, 42 ची डबल असते 84. संपलं, एवढंच फक्त तुम्हाला काढायचं. पुढे संपलंय. मग बेरीज मिळाल्या, गुणोत्तराची बेरीज 9 आणि 5 14, 14ची किंमत 84 असणार आहे, एकाची 84, एकाची 6 आली. प्रश्न आहे मला मुलीचं वय, मुलीचं वय 5 आहे, एकाची किंमत 6 असेल तर मुलीचं जे काय वय असणार आहे ते काय करावं लागेल 6 म्हणजे 6 × 5 30 वर्ष हे आपलं काय असणार आहे आन्सर असेल. जो की कुठला तर ऑप्शन नंबर 4 हे फायनल आन्सर असणार. क्लिअर आहे, या पद्धतीने करायचंय. साधे सिंपल, फक्त इथं काळजी घ्यायची, लक्षात ठेवा हे 42 डायरेक्टली ह्यांना इन्क्लुड करायचं नाही, ते सरासरी सांगितले आपल्याला. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघूया कुठला आहे. येस, तर काम आणि वेळेवर आधारित असणारा हा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, तर काम आणि वेळेमधला पण कुठला महिला आणि पुरुषांच्या संख्येतला साधा सिंपल क्वेश्चन आहे. व्हिडिओ पॉज करायचा, आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, इक्वेशन फक्त बघायचं ना. काय सांगितले 16 महिला एक काम 20 दिवसात पूर्ण करतात आणि ह्याच्यावरून डायरेक्टली उडी मारायची की फायनल प्रश्नामध्ये किती महिला आहेत. 16 महिला आहेत, तिथं 8 महिला झाल्या आहेत. मग आता मला सांगा 16 महिलांना जर 20 दिवस लागत असतील, महिलांची संख्या काय झालेली आहे निम्मी झाली ना. आपल्याला माहिती आहे संख्या जर तुमची निम्मी किंवा कमी होत असेल, दिवसांची संख्या वाढली पाहिजे आणि रेशो जर मेंटेन राहत असेल, इथं बघा 16 महिलांच्या ऐवजी 8 महिला आहेत. म्हणजे काय म्हणू शकतोय महिलांची संख्या एक्झॅक्टली निम्मी झाल्या. मग महिलांची संख्या जर निम्मी होत असेल, दिवसांची संख्या दुप्पट व्हायला पाहिजे. म्हणजेच ह्या 8 महिलांसाठी दिवस किती लागतील रे आता 20च्या ऐवजी 40 दिवस लागणार. संपला. पुढे या आता 20 पुरुष तेच काम 32 दिवसात करतात. आता 20 पुरुषांना जर 32 दिवस लागत असतील तर मला किती आता करायचे तर इथं 16 पुरुषांना ते काम करायचंय. म्हणजे एकूण काम एवढं चालू 20 × 32 करणार कोण आहेत आता
तर 16 पुरुष करतील. किती दिवस लागणार बघा, तर हे जाईल 16 दुनी 32 आणि 20 दुनी 40. सगळा विषय. म्हणजेच काय, तर पुढे जे काय 16 पुरुष आहेत, या 16 पुरुषांना देखील किती दिवस लागले, तर 40 दिवसच लागले. आणि आता फक्त काय करायचंय, या दोघांना एकत्र काम करायचं. मग आता ह्यांचा तर विषय सोडून त्या दिवसांवरती फोकस पाहिजे. दोघांचे 40 दिवस आहेत. मग 8 महिलांना पण 40 दिवस लागत असतील, 16 पुरुषांना पण 40 दिवस लागत असतील. आता दोघांनी जर एकत्र काम केलं, दिवसांची संख्या समान असेल, एकत्र काम करत असेल, तर दिवसांची संख्या एक्झॅक्टली निम्मी होते. म्हणजे 40 ऐवजी किती दिवसात ते काम पूर्ण करशील तुम्ही, तर 20 दिवसांमध्ये काम आपलं पूर्ण होणार. ठीक आहे. म्हणून पण की बघा, कन्सेप्ट जर तुमच्या चांगल्या पद्धतीने क्लिअर असतील, तर एकदम बघू शकता किती इझिली क्वेश्चन जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण ह्याच्या उलट पण होऊ शकतं, लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्याच्या उलटी वाईट कंडिशन पण तुमची होऊ शकते कधी, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर. नाहीतर बरेच विद्यार्थी बघा असे क्वेश्चन्स एकदम बघितलं की स्किप करत असते ते. पण जर कन्सेप्ट क्लिअर असेल, तर मी तर म्हणेन तोंडी करू शकता, जे आता आपण जे कॅल्क्युलेशन केलं ते. ठीक आहे. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर, बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर करण्यावरती लक्ष ठेवा. तुमचा चांगल्या पद्धतीनं भर जो आहे तो नेहमी असला पाहिजे. ठीक आहे. चलो, त्यातल्या त्यात पुढचा क्वेश्चन आपला कशावरती बघा, तर वेगवेगळ्या अंतरवरती टॉपिक वरती असणारा हा प्रश्न आहे. सेम काम करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून आन्सर तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. प्रश्न समजून घेऊ आपण. तर एक व्यक्ती एका ठिकाणाहून बघा 60 किलोमीटर पर आवरच्या गतीने दुसरीकडे जातोय आणि 75 किलोमीटर पर आवरच्या गतीने परत येतोय. यासाठी त्या व्यक्तीला एकूण 6 तास वेळ लागत असेल, तर पार केलेले एकूण अंतर किती? तर आता इथे थोडंसं बघा, एक ऍझम्पशन तुम्हाला करायचं आहे. ते कुठलं असणार आहे, जाताना जे काही तुम्ही डिस्टन्स ट्रॅव्हल करतायचा प्लस येताना जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल करतायचा, दोन्ही डिस्टन्सच्या व्हॅल्यू समान असल्या पाहिजेत. हे ऍझम्पशन आहे. ठीक आहे. कारण इथे आपल्याला फक्त सांगितलं नाहीये की सुरुवातीला मी 10% किंवा 1/4 जी काही व्हॅल्यू असतात त्या दिलेल्या नाही. मग करायचं साधं सिंपल आहे बघा. काय, गतीचं गुणोत्तर आपण काढून घेऊ शकतो पहिला. म्हणजे हे सोडवायचं आपल्याला अपूर्णांकाच, इक्वेशन करे वगैरे काय म्हणलं बसायचं नाही. सुरुवातीला गती 60 किलोमीटर आहे, नंतर 75 किलोमीटर आहे. अनुपात किती जाणार आहे, तर 15/60 आणि 15/75. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे बघा, जर अंतर समान असेल तर गतीच्या उलटा वेळेचा अनुपात असतोय. म्हणजेच वेळेचा अनुपात माझा किती असला पाहिजे, 5/4. 6 तास एकूण वेळ लागतोय. गुणोत्तराची बेरीज करा मग वेळेची. 5 आणि 4 9, 9 ची किंमत 6 असेल. एकाची काढून घ्या, 6/9 होणार आहे. दोन भागालो आपण 3, सॉरी उलट झालं, 3 दुनी 6, 3 त्रिक 9. ठीक आहे. एकाची किंमत आली 2/3 तास. इथं वेळ किती लागलेला आहे, 5 लागलेला आहे. 5 ची किंमत किती जाईल, 5 दुनी 10/3 तास. 4 ची किंमत किती असणार आहे, 4 दुनी 8/3 तास. झाला वेळ मला मिळाला. म्हणजे काय, जर मी सुरुवातीला 60च्या स्पीडनं जात असेल, तर वेळ किती लागणार आहे माझा, 10/3 तास लागणार आहे. डिस्टन्स काय होणार आहे, गुणिले गती, वेळ गुणिले गती. इथं 8/3 तास लागले, स्पीड किती होतं माझं, 75चं होतं. झालं. ह्या दोघांचं मग हे केल्यानंतर तुम्हाला डिस्टन्स मिळेल सेपरेटली. हे जर बघा, तर हे 3 दुनी 6 आणि 20 200. म्हणजे जाताना मी 200 किलोमीटर अंतर पार केलंय. मग इथं पण ऑब्विसली 200 असलं पाहिजे, तर जे आज सुरुवातीला अझम्पशन केलं होतं मी. पण लक्षात ठेवा, प्रश्न नीट वाचा काय सांगितलंय, तर पार केलेलं एकूण अंतर पाहिजे. एकूण म्हणजे दोघांची बेरीज करा, 200 आणि 200 काय बघा, 400. हे आपलं काय असलं पाहिजे, आन्सर असलं पाहिजे. क्लिअर आहे. तर या पद्धतीनं गुणोत्तराचा वापर करून क्वेश्चन सोडवू शकता. काही फॉर्म्युला वापरायची गरज नाही. आणि ही कन्सेप्ट ऑलरेडी आपण आपल्या क्रॅश कोर्स मध्ये बघितलेली आहे. ठीक आहे. चलो, तर अशा पद्धतीने आजचा आपला प्रॅक्टिस सेट क्रमांक 5 जो आहे तो आपला पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. सर्वांनी सेम गोष्ट करायची आहे. कमेंट बॉक्स मध्ये टोटल जेवढे काही आपण 15 क्वेश्चन बघितले बघा, 15 पैकी तुम्हाला किती पडले, तुमचे बरोबर किती आले, त्याचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. फक्त आय होप जी गोष्ट, जी विनंती मी सुरुवातीला लेक्चरला केली होती, की प्रत्येक विद्यार्थ्याने सगळे जे क्वेश्चन आहेत ते स्वतःहून नक्कीच सोडवले असतील. लक्षात ठेवा, हीच एक अंतिम घडी आहे तुमची, जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस असणं फार गरजेचं आहे, की मला कुठले क्वेश्चन सुटतात आणि कोणत्या क्वेश्चनला, कोणत्या टॉपिकला मला परत एकदा रिव्हिजन करण्याची गरज आहे. आणि ह्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही त्याच वेळी मिळतील ज्यावेळी तो क्वेश्चन तुम्ही स्वतः सोडवू शकताय त्यावेळी. क्लिअर आहे. चलो, चला तर मग अशा पद्धतीने आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथंच राऊंड अप करूया. सेशन आवडला असेल, एकदा सेशनला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुमचे सर्व जेवढे विद्यार्थी मित्र असतील, एसएससी जीडी पुढील भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशनची लिंक जी आहे ती सर्वांनी शेअर नक्की करा. ठीक आहे.
चला तर मग अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपण इथं राऊंड अप करू. भेटू आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन कीप स्टडी, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच. गुड नाईट, टेक केअर.